शिवसेनाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतंच माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या शाळेतील मुलींच्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलंय आणि या वक्तव्यामुळे सध्या आता वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वंचित बहुजन आघाडीने त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव आहेत। हो, काय सांगाल? शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एक आदिवासी आश्रम शाळेसंदर्भात एक वक्तव्य केले। काय नेमकं वक्तव्य होतं आणि काय भूमिका असणार आहे आपली? 2 दिवस झाले त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे वक्तव्य केलं की विजयराज शिंदे माजी आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या आदिवासी आश्रम शाळेतील मुली ह्या राज्य गार्डनला आणून ते लैंगिक शोषण करत असतात। त्याचा तर सर्वप्रथम या वक्तव्याचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि भविष्यामध्ये जर यामध्ये काही बदल न झाल्यास पुढची भूमिका आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्पष्ट करू। काय नेमका त्या शाळेतील ज्या मुली सध्या शिकत आहेत किंवा शिकून गेल्यात, काय परिणाम होऊ शकतो त्यांच्या संसार, कुटुंब किंवा सध्याच्या मुली शिकतात त्याच्यावर काय परिणाम होईल? नक्कीच परिणाम होणार आहे। आपण जे वक्तव्य बघितलं तर आपल्याच टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ते वक्तव्य घरापर्यंत पोहोचलेलं आहे। ज्या विद्यार्थिनी इथून शिकून गेलेल्या आहेत, चांगला संसार त्यांचा चालू आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम एका प्रकारे या वक्तव्याने होत आहे आणि तिथं ज्या मुली आता शिकत आहेत त्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वसामान्य जनतेचा बदललेला आहे। आता वंचित बहुजन आघाडीचा संजय गायकवाडांना काय इशारा असणार आहे? जे वक्तव्य केलं त्यांनी की जे अशी घटना झालेली आहे, तर माझं त्यांना एक खुलं आव्हान आहे। माजी आमदार विजयराज शिंदे जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांची ती आदिवासी आश्रमशाळा आहे, त्या मुलींच्या बाबत त्यांना जर खरोखर तिथं काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन रितसर FIR दाखल केली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हे नोंदवले पाहिजे। आणि जर असं करत नसतील तर त्यांनी त्या मुलींची, त्या माजी विद्यार्थिनी असतो, त्यांचे आई वडील असो, यांची जाहीर माफी मागितली पाहिजे। असं न केल्यास आम्ही जिल्हाभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रासह जिल्ह्यातील गल्लीबोळापर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कारण की हा आदिवासी मुलींच्या अस्मितेचा प्रश्न आहे। ज्यांची कुठलीही खाण्याची व्यवस्था नाही अशा मुली तिथं शाळेमध्ये शिक्षण घेतात। ज्यांनी दिवाळी साजरी करू शकत नाही त्या मुलींचे आई वडील त्यांना इथं पाठवतात, त्यांना शिक्षण चांगलं झालं पाहिजे अशा पद्धतीनं। परंतु संजय गायकवाड असतील, विजयराज शिंदे असतील, यांच्या राजकीय वैयक्तिक मतभेदामुळे जर अशा आदिवासी महिलांचं, मुलींचं वैचारिक शोषण होत असेल तर मी संजय गायकवाडांचाही निषेध करतो आणि विजयराज शिंदेचाही निषेध करतो। नक्कीच। तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव। आमदार संजय गायकवाड यांनी जर का मुलींची माफी मागितली नाही, शब्द मागे घेतला नाही, तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरून जिल्ह्यासह महाराष्ट्रभर आंदोलन करेल असा इशारा सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी दिला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।